आता याच्यानंतरचा आपला जो फ्लेवर आहे तो आहे चोकोमोचा फ्लेवर. तर एकदम स्मूथ क्रीमी झालेला आहे आणि चवीला अप्रतिम लागतो बघा. तर एका बाउलमध्ये आपल्याला इन्स्टंट कॉफी पावडर घ्यायची आहे. 1 टेबलस्पून आपल्याला कोको पावडर घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच आपल्याला साधं नॉर्मल दूध घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहायला नकोत. एकदम स्मूथ मिक्सर तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण व्हॅनिला बेस घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला ही स्लरी टाकायची आहे आणि याच्यामध्येच आपल्याला व्हॅनिला इसेन्ससुद्धा घालायचं आहे. व्हॅनिला इसेन्स घालून आपल्याला ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मिक्स केलेलं जे मिश्रण आहे ते वाटीमध्ये 1 चमचाभर टाकायचं आहे. म्हणजे एक थोडासा डार्क शेड येतो त्याचा. ज्या भांड्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम सेट करायची आहे त्या डब्यामध्ये थोडंसं आपल्याला मिक्सर टाकायचं आणि जो डार्क पार्ट आहे तो पण टाकायचा आहे. फक्त स्कूप करताना याचे थोडेसे शेड येतात त्याच्यासाठी आपण टाकलेलं आहे. हलकं मिक्स करायचं आहे. वरतून थोडीशी कॉफी पावडर टाकायची आहे आणि आपला तयार झालेला आहे हा चोकोमोचा फ्लेवर. त्याच्यानंतरची आपली रेसिपी आहे ती म्हणजे गुलकंद. त्याच्यासाठी इथे अर्धा व्हॅनिला बेस घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 टेबलस्पून गुलकंद घालायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घाला किंवा रोज इसेन्स असेल तुमच्याकडे तर रोज इसेन्स घालायचा आहे. पिंक कलर घालायचा आहे. इथे मी जेल कलर वापरला आहे त्याच्यामुळे फक्त 1 ड्रॉप टाकलेला आहे. वरतून थोडेसे आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या असतील तरी स्किप करू शकता आणि एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला टाकून त्याच्यावरतून आपल्याला थोडेसे परत गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि रात्रभरासाठी सेट करायला ठेवायची आहे. याच्यानंतरचा जो फ्लेवर आहे तो आहे रोस्टेड आल्मंड फ्लेवर. एकदम जबरदस्त हा फ्लेवर लागतो. तर त्याच्यासाठी एका वाटीमध्ये आपण इथे 1 चमचाभर दूध घेतलेलं आहे. 1 चमचा याच्यामध्ये आपण कोको पावडर टाकलेली आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्येच 1 ते 2 टेबलस्पून आपल्याला चॉकलेट सिरप घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण 2 चमचे चॉकलेट सिरप घातलेला आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि साईडला ठेवायचे. त्याच्यानंतर इथे भाजलेले बदाम घेतलेले आहेत. मी मायक्रोवेव्हमध्ये रोस्ट केलेले, मी कढईमध्ये केले तरीही चालतील, कुठेही करू शकता. आणि इथे आपण अर्धा लिटरचा व्हॅनिला बेस घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण जी स्लरी बनवून घेतलेली होती ती टाकायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि जे बदाम होते ते आपण बारीक कट करून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये टाकायचे आहेत. थोडेसे गार्निशिंगसाठी ठेवलेले आहेत. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एअरटाईट कंटेनरमध्ये टाकायचे. वरतून आपल्याला बदामाचे काप टाकायचे. रोस्ट केल्यामुळे बदामांची जी चव आहे ती अप्रतिम लागते. झाकून आपल्याला 7 ते 8 तासांसाठी सेट करायला ठेवायची आहे. त्याच्यानंतरचा फ्लेवर आहे तो आहे ब्लॅक करंट आईस्क्रीम. तर आपण ताज्या द्राक्षांपासून आज ही आईस्क्रीम बनवणार आहोत की तुम्ही जाम किंवा मग त्याचा जो क्रश आहे तो बनवून कोणत्याही फळांची आईस्क्रीम इथे बनवू शकता. तर मी इथे अर्धा किलो काळी द्राक्षी घेतलेली आहे. याच्यापासून आपण सुरुवातीला क्रश बनवणार आहोत आणि त्याच्यानंतर आईस्क्रीममध्ये तो क्रश यूज करणार आहोत. तुम्ही याच्याऐवजी दुसरे कोणतेही फळं इथे वापरू शकता. तर आपल्याला एक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची बारीक प्युरी तयार करून घ्यायची. थोडेफार मोठे तुकडे जरी राहिले तरी काही हरकत नाही. कढईमध्ये टाकायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला 6 टेबलस्पून साखर घालायची आहे. तर अर्धा किलो द्राक्ष आहेत तर त्याच्यासाठी 6 टेबलस्पून इथे आपण साखर घातलेली आहे. साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरीही काही हरकत नाही. द्राक्ष तुमचे किती गोड आहेत त्याच्यानुसार साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता. तर हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. याच्यामधलं पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. चांगला घट्टसरपणे यायला हवा. तर तुम्ही पाहू शकता मी साधारण 7 ते 8 मिनटासाठी हे शिजवून घेतलेलं आहे. याच्यामधलं पाणी आहे ते निघून गेलेलं आहे. छान घट्टसर असं आपला क्रश आहे तो तयार झालेला आहे. हा क्रश भरपूर दिवस टिकतो. याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा रससुद्धा 1 ते 2 चमचे टाकू शकता. त्याने
क्रश खराब होण्याचे चान्सेस कमी होतात आणि 1 महिनाभरासाठी तुम्ही हा क्रश फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. हा आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. एकदम स्मूथ क्रश हवा असेल तर तुम्ही हा एकदा चाळणीमधून चाळून पण घेऊ शकता, पण मी तसाच वापरणार आहे. तर इथे अर्धा लिटरचा बेस घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे हा क्रश टाकायचा आहे. तर तुम्हाला किती फ्लेवर लागतोय किंवा तुम्ही किती प्रमाणात आईस्क्रीम बनवताय त्याच्यानुसार याच्यामध्ये आपल्याला क्रशचं प्रमाण टाकायचं आहे. एकदा थोडा थोडा टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही टेस्ट करून याच्यामध्ये क्रश तुम्हाला अजून आवडतो का त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पर्पल कलर टाकायचा आहे थोडासा, म्हणजे थोडासा डार्क शेड येईल. नाही टाकला तरीसुद्धा जो क्रश वापरला आहे त्यानेसुद्धा कलर खूप सुंदर येतो. तर एका एअरटाईट डब्यामध्ये आपण हे सगळं बेस काढलेला आहे. त्याच्यानंतर वरतून थोडासा क्रश टाकून याप्रमाणे आपण एक डिझाईन याच्यावरून तयार करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर रात्रभरासाठी आपल्याला फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायची आहे. तर हे आपले फ्लेवर बघा तयार झालेले आहेत.